अरे की पल्लाल तंत्री किती निवट्या म्हणून जिवंत ठेवायच्याच नाही. बोंबीलचं वाटत एक साप नको करू, मी घरी घेऊन जाईन साफ करायला. हा ताजं आहेत ना? ताजं आहेत बोंबील. आई सांगते मला वाकठे पण द्या. वाकट्या पण येतो कालवण बनवण्यासाठी. मस्त. आणि निवट्या बघा, जिवंत निवट्या आहेत. कितीला करू देता तुम्ही? महाकाल बाबांची कृपा. आणखीन काय हवंय लाईफ मध्ये खुश होण्यासाठी? हा, खुश राहण्यासाठी आणखीन काय हवंय? इथे मस्तपैकी सुंदर बायको दिली, सुंदर सुंदर जेवण बनवून देते, सुंदर अशी पोरगी दिली, मस्तीखोर आहे, मस्ती करते भरपूर. अजून काय पाहिजे लाईफ मध्ये? हा, मस्तपैकी वाकट्यांचा कालवण बनवण्यासाठी वाकट्या आणलेल्या स्नेहाने फ्राय केलेले आहेत बघा. आणि हे विदाउट रवा फ्राय होतात. वा 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 वा, स्नेहा लजीज, स्नेहा के हाथ का जादू मसाले में उतर रहा है. बघा ना, काय एक काल होता 2 किलो मसाला बनवला होता. 2 किलो वर्षी 3 किलो 5 किलो 15 किलो 25 किलो 50 किलो 100 किलो आणि 200 किलो. आणि आता 26 तारखेला डायरेक्टली आपण बनवणार आहोत 400 किलो. नमस्कार सर्वांना. तर सकाळचे आता वाजले 8:30 आणि आता आपण चालू गव्हाण फिश मार्केटमध्ये. हा बघा, हा गव्हाण गाव, हा गव्हाण गाव आहे. आणि आता 8:30 वाजलेत आणि आता आपण चालू गव्हाण फिश मार्केटमध्ये. हे बघा, तिथे आहे फिश मार्केट. हा मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाजूला या साईडला गव्हाण फिश मार्केट आहे. तर चला आज आपण गव्हाण फिश मार्केटमध्ये जाऊया आणि मस्तपैकी गव्हाण फिश मार्केटला एक्सप्लोर करूया. बघूया किती प्रकारची मासली बघायला भेटतोय आणि कोणकोणती मासली बघायला भेटतोय, आणखी त्या मासलीचे प्राईस काय आहे. हे बघा, इथे पण खाडी आहे बघा. या साईडला कोणतरी मच्छी पकडते, होडी आहे बघा खाडीमध्ये. हा गाव आहे गव्हाण गाव. तर आता आपण मच्छी मार्केटमध्ये जाऊया आणि बघूया आता रेसिपीसाठी कोणती तरी मासली घेऊया मस्तपैकी. आणि आज ना आपण नवीन मसाला तयार करणार आहोत. जसं तुम्हाला आम्ही सांगितलेला का बुधवारी नवीन मसाला तयार होणार आहे. आणि मसाला तयार होण्याच्या अगोदरच 140 किलो मसाला बुक झालेला आहे. 200 किलोचा बॅच बनवणार आहे. तर ज्याला कोणाला ही मसाला हवा असेल तर पटापट आमच्याकडनं मसाला ऑर्डर करा. आम्ही स्क्रीनवरती नंबर देतोय. कसं आहे माहिती आहे का, आउट ऑफ स्टॉक होण्याच्या अगोदरच मसाला ऑर्डर करा. तर याची पुढं आम्ही तुम्हाला गेलेवाले ब्लॉगमध्येच सांगितलेलं आहे, म्हणजे मागच्या ब्लॉगमध्येच आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्या पुढं आम्ही मसाला बनवणार की नाही बनवणार ते तुम्हाला आम्ही नेक्स्ट मंथमध्ये सांगणार. सध्या आमच्याकडे जो काही मटेरियल आहे, रॉ मटेरियल आहे, म्हणजे आम्ही 1 महिन्याचा जे काही आणलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला मसाला बनवायचा आहे. तर ज्याला कोणालाही मसाला असेल तर पटापट ऑर्डर करा. तर चला आता आपण गव्हाण फिश मार्केटमध्ये जाऊया. तर आता ना आपण गव्हाण फिश मार्केटमध्ये पोहोचलो आहोत, पण जास्त काही मासली बघायला भेटणार नाही कारण भांग आहे. एकादशी नंतर मासली भरपूर बघायला भेटेल. तर भांग असल्यामुळे काय आलं माहिती आहे का, जास्त आपल्याला क्वालिटी म्हणजे वेगवेगळी प्रकारची मासली बघायला भेटणार नाही, म्हणून जास्त आपण एक्सप्लोर करायचं नाही. तर जी आपल्याला मासली हवी ती आपण घेऊया आणि जाऊया घरी. चला जाऊया आणि मस्त मच्छी कोणती तरी घेऊया. गावठी अंडी आहेत बघा, पापड पण आहेत, भाकरी आहेत. 15 का 20 रुपयाला भाकरी. आंबे, कालवं बघा, मोठी कालवं आहेत. कितीला वाटा या? 100 रुपयाचा वाटा कालवांचा. मस्त मोठे आहेत. नाही नाही, मी दुसरा घ्यायला आलो. फ्रायवाली मासली घ्यायची आहे. बापरे, कसली भारी चिवणी. एवढी लवकर चिवणी आली? बिना गाबुलीची चिवणी. कितीला वाटा यो? 200 रुपये आणि 100 रुपयाला वाटतं. आणि बोयटांचा वाटा कसा आहे यो? अच्छा, 200 आणि 100. मिक्स मावरा पण आहे. ओके, ते बघा ताईजवळ किलशी आहे. बोंबील आहेत अजूनपर्यंत. डोलीचं बोंबील आलं वाटतं. आणि हे बघा इथे ना हे पण आहेत आपलं निवट्या, जिवंत निवट्या आहेत. बापरे, कधी खाल्या नसणार ना निवट्या तर नक्की खा. कशी देतात कोर? जिवंत निवट्या आहेत. 400 रुपये कोर. एक कोरीमध्ये किती आहेत?
24 आहे, इकडे पडली. 26 इथे 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 खाली 26 26 देणार का एक कोरीमध्ये? 24 येतात, 2 लावायचे. ओके. आणि हे बघा कोलिम पण आहे. वड्याचा कोली माहिती, वाड्याचा कोलिम म्हणजे? पेंडी बनवायच्या त्याच्या. हां 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 हां. कसा आहे तो वाटा? 50 ला वाटायचं. 50 रुपयाला वाटा. हे ताईजवळ ना खूप वेगवेगळी प्रकारची चांगली म्हणजे मच्छी असते. हा क्वालिटीची हा क्वालिटीची. आणि बघा ही ना किलशी आहे, 100 ला. 100 रुपयाला एक. वाव आहे 100 ला. हा जी वाम बोलतात ना, वाम ती आहे 100 रुपयाला तुकडी. छान. बाला पण बघा किती मस्त पैकी, 200 रुपयाला एक. म्युटी ही बघा. रशिकाबाई निवटी चालली खाडीमध्ये. तिकडेच आहे ना खाडी? हा तिकडेच बरं खाडी आहे, बरोबर तिकडेच चालली. चला या निवट्या वगडाला इकडे. आणि बघा ही वागठी आहे, हा बलाम असा आहे आणि ही वागठी आहे. छोटी असली ना का खायला मस्त लागते ही पण फ्रेश, आणि थोडी मोठी पण आहे. हा आज जिताडा नाही वाटतं, जिताडा आहे इकडू. रविवारी रविवारी शुक्रवारी बुधवारी नाही भेटले का? ओके, येते मी जरा इकडनं बघू. या साईडला बघा, या साईडला पण सर्व ना तुम्हाला इकडे ना खाडीतली मासली बघायला भेटेल जिवंत. हा बघा, हा आहे ना, हा मुठी आहे, हुशार मुठी आहे ह्यो. हा असं दिसतंय पण पाण्यामध्ये टाकलं लगेच पडलं. हा कितीला वाटा आहे कावारी आणि मुठ्या? 100 रुपयाला वाटा. हा काय टोल कोलिम? अरे बापरे. हा बघा हेकरू मासा. ताई कितीला हेकरू? 500 400. अरे वा, आज वाटतं मंगळवार आहे म्हणून रेट उतरला का काय तुमचा? हा नाहीतर योच 1200चा असता. मस्त. आणि निवट्या बघा, जिवंत निवट्या आहेत. कितीला कोर देता तुम्ही? 300 रुपये कोर, खाली 400 रुपये. थोडासा फक्त चालून आला तर 300. होलसेल रेट आहे का? बघा जिवंत निवटे 300 रुपये कोर आहे. कितीला आहे वाटा मांदिलीचा? 50 रुपयाला वाटा. हे बघा ताईजवळ ना हे भालावरचे खुबे आहेत. हे बघा, हे मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे एखाद, कसे यांना चिखलामधून काढतात. कितीला वाटा या? 100 रुपयाला एक वाटा. असा वाटा आहे असा. हा 100 रुपयाला एक वाटा. तर सानूने येता वेळेला सांगितलेला आंबार घ्यायला. आंबार द्या, दोन्ही पण वाटे द्या. 50 रुपयाला एक वाटा. बोंबील दुसरं नाही का? हेच आहेत. एक दिवस मला जायला लागेल वाटते सुकी मच्छी मार्केटमध्ये. सुकी मच्छी संपली सगळी, स्टोअर करण्यासाठी जायला लागेल पावसाला स्टार्ट व्हायच्या अगोदरच. चांगली आहे ना? हां 50 रुपयाला एक वाटा. 50 रुपयाला एक वाटा. ओके बघा, एक्स्ट्रा पण टाकली. थँक्यू. बोंबीलचा वाटा कितीला आहे? बाबा बाई, एवढे मग आणि एवढं मोठं बोंबील. आणि मग या वागट्या कितीच्या आहेत मग? मग 150 रुपयाचं बोंबील दे ना, वागट्या पण दे मला. बोंबीलचा वाटा दे एक. साफ नको करू, मी घरी घेऊन जाईन साफ करायला. हा ताजं आहेत ना? ताजं आहेत बोंबील. आयो सांगते. दादा येत. काय नाव दादा? मिलिंद भोईर. कुठला दादा? उलव्याचा. अच्छा, मच्छी घेतली. मला वागट्या पण द्या. वागट्या पण देतो कालवण बनवण्यासाठी. ताज्या आहेत ना वागट्या?
कशा लागतात खायला या? लय भारी. लय भारी ना बघा, आई पण बोलली लय भारी. कधी खाल्या नसणार ना, तलाच्या नाहीतर कालवण बनवा, काही पण कर ना. मी कालवण बनवण्यासाठी घेतोय. चालेल. फ्रेश असली ना तर टेस्टीच लागणार. तेच लागेल. या वाकट्या पण टोलीच्याच आहेत का ताई? डोलूच्या. हा झाल्याच्या आहेत वाकट्या. हम्म. अच्छा, मस्तपैकी कालवण्यासाठी वाकट्या घेतल्यात आणि स्नेहाला बोंबील आवडतात म्हणून बोंबील घेतला आणि सानूला आंबार आवडते म्हणून आंबार घेतली. तिघांसाठी 3. ओके, थँक्यू. मार्केटमधनं आलोय तेव्हापासून बिझी आहे ना, एवढ्या ऑर्डर की त्यांना टाइमच नाहीये. तर काहीच शूट करायला भेटलेला नाही. तर बघा मच्छी वगैरे आणली पण मी विचार केला शूट पण नाही करायचं तर आपण ते संडेलाही करूया. मी हा, प्लॅन केलाय बघा. सानूला आंबार भरपूर आवडते. मार्केटमधनं आणलेली बघा, मस्तपैकी आंबार बनवते स्नेहा. बटाटा शिजला ना की होईल. आता ओके, थोडा time आहे. आणि त्या साईडला भात ठेवलेला आहे. आणि बघा मटकी बनवते ना, मूग आहेत, मूग स्प्राउट्स करणार. स्प्राऊट. तर मग आज संध्याकाळीच आणलेली मच्छी बनवायची ना, आता फक्त आंबारीशी जेवायचं. सो मग मी पटकन आंघोळ करून घेतोय. हा, आता माझी आंघोळ झाली, मस्तपैकी रेडी पण झालं. लाईट लावतो. हा, मस्तपैकी रेडी झालोय आणि आता आम्ही जेवायला घेतो. आज गरम पण किती करते ना स्नेहा? Daily पेक्षा कमीच. आज जरा जास्त वाटते मला गरम, मला तर जास्त वाटतंय. एक कोथिंबीर आणायला लागेल वाटतं मार्केटमधलं, संपली ना. आणि इथे मस्तपैकी आंबार पण झालेली आहे, तुम्हाला एकदा दाखवतो. स्नेहाज लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाल्यामध्ये. ओहो 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 ओहो. सानू पण रेडी झाली. सानूची आज फेवरेट बनणार आहे ना. काय बनणार आज? कोलंबी. अच्छा, कोलंबी का सुकट? सुकट आवडते ना भरपूर तुला. चला, लहानपणापासून आवडते ना. कच्ची पण खातेस ना जाणू तू? आवडते का तुला? असं वाटत नाही उलटी का कच्चा खातेस तर? नाही ना, कायच नाही, तुझी फेवरेट झाली ती आता ना. चला जेवायला बसूया. तर आता आम्ही जेवायला घेतलेलं आहे. आणि हा व्हिडिओ ना तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी बघत असणार, तर एक लक्षात ठेवा, हा गुढीपाडवाचा व्हिडिओ नाही आहे. आता आम्ही जेवण करून घेतो. मस्त. कसं झालंय सानू? भारी ना. सानूला तर आवडणारच. मस्तपैकी बटाटा पण टाकलाय बघा. हा हा, सुगंध एकच नंबर. अप्रतिम. तर ताईनं 2 किलो मसाला हवाय. नमस्कार दादा. मसाला 2 किलो सांगितलेला ना. आणि याच्यामध्ये ना क्रॅकर्स आहेत. नमस्कार ताई, सॉरी हा थोडासा लेट झाला. हा, अच्छा अच्छा अच्छा. थँक्यू सो मच. एकदम मस्त. तुम्ही कुठून आलेत आता? नेरूलवरना. अच्छा अच्छा, मग फीडबॅक नक्की द्या. हा, आणि क्रॅकर्स आहेत त्याच्यामध्ये, ते पण कसे लागतात ते पण सांगा, फीडबॅक द्या. चला चला, थँक्यू दादा. तर आता जस्ट आम्ही सागर ज्वेलरी मधनं आलो. स्नेहाचा मंगलसूत्राची डिझाईन मस्तपैकी पसंत करून आलोय. तर मागचा तुम्ही ब्लॉग मध्ये सर्व बघितला असणार आणि तुम्ही कमेंट सुद्धा केलं असणार, कारण त्याच्यामध्ये आम्ही क्वेश्चन मार्क सोडला होता का स्नेहाला कोणती डिझाईन पसंत आली म्हणून ना. तर आम्हाला माहिती आहे ऑलरेडी तुम्ही तो व्हिडिओ बघितला असणार, कारण हा व्हिडिओ मागं पुढे झाला असणार, बरोबर ना. आता जस्ट आम्ही घरी आलो डिझाईन पसंत वगैरे करून. आता या मंथच्या एंडिंग मध्ये आम्ही ती डिझाईन घेणार, मंगलसूत्र घेणार. आणि काय बोलते तू? आता मी वरती आता वाजत 8 आणि माझं डोकं दुखतंय माहिती नाही, कारण डोळे भरपूर जळण करतात आणि आम्हाला मसाला बनवायचा आहे, जेवण बनवायचे. पहिले ना आता 8 वाजता तरी पण मी चहा बनवणार आहे. थोडासा रिलॅक्स आणि थ्रोट पण दुखतोय, त्याच्यामुळे थोडं शेक, काय बोलतो त्याला, काय शेक? हा अच्छा, थ्रोटला हा शेक मिळेल, बरोबर. आणि ऑलरेडी माझ्या चहाची एवढी सवय. पाणी गरम पी थोडासा, बरोबर होईल. हा, चहा पण पी. तू काय करतेस? नटेला का नुटेला? अच्छा, कमी का जरा मता सानू? हा, तर आता जस्ट आम्ही घरी आलो. तर आता कसं सकाळी मार्केट मधनं बोंबील आणलेत आणि वाकटे आणलेत, तर वाकट्यांचं कालवण बनव. बोंबीलचं पण कालवण. एक काम कर ना, वाकटी फ्राय कर ना. हा, बोंबील करी बनव पटकन. हा, म्हणजे पटकन कर, म्हणजे कसं आपला मसाला बनवायचा आहे मेन म्हणजे.
200 किलो मसाला तयार होतोय आणि त्याच्यामधला 150 किलो मसाला बुक झालेला आहे. बघा स्नेहा लजीज मसाल्याची पावर बघा. हा. आणि ही व्हिडिओ बघेपर्यंत ना आम्ही ना इथे नसणार, नवी मुंबईमध्ये नसणार. याच्या पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजणार आम्ही कुठे असणार. हो, कारण की आमची अॅनिव्हर्सरी आहे हा. 22 मार्चला, तर आम्ही बाहेर चाललोय, तर ते तुम्हाला बघायला मिळेल की कुठे चाललोय. लग्नाला 12 वर्ष पूर्ण होणार. हा. 13 स्टार्ट होणार. बापरे, हा. कोण बोलेल आपल्याला बघून? नाही बोलू शकत. आता तुम्ही शेविंग किती सगळे बोलतात की तुम्ही एकदम यंग दिसतात. यंग काय शरीर आहे शेवटी, हे होणारच ना, वय होणारच ना शरीर. पण नाही young पण ते दिसतात. आत्मा असतं ना ते यंग असतात. बरोबर. शरीरामध्ये दिल तो बच्चा आहे दिल तो बच्चा आहे जी. तर चला आता बस झाली मस्ती. चला, आता आपण चाय एक काम बनवूया. करूया, पटापट चाय. चहा पिऊया. तू एक काम कर, तू चहा हे कर, मी ऑर्डर घेतोय. स्नेहाने आता चहा दिलाय, मी इथे ठेवलाय. रेकॉर्ड तोड आज झालेला आहे. रेकॉर्ड तोड म्हणजे उद्या नवीन मसाला तयार होतोय आणि 156 किलो मसाला बुक 200 किलो मसाल्यामधून. हो हो भारी feeling हो आहे. हो, काय भारी वाटतंय असं ना. वाटतंय आपला मसाल्याचा भाग किती पॉप्युलर झालाय brand. हा की आपला मसाला रेडी पण नाहीये, हा. काहीच नाहीये, तरी तुम्ही भरभरून प्रेम करताय आम्हाला, भरभरून बोलतो ना ऑर्डर्स देताय, बरोबर. एवढा सपोर्ट दाखवताय, हा. कुठे कुठे एकदम भारी फील होते. म्हणजे- आम्ही order घेतलेले, पण कधी जेव्हा आपले मसाले रेडी होतात तेव्हा हा. किंवा 50 ते 100 किलो, पण बरोबर. फर्स्ट टाइम झालं की 156 हा, तर 156 किलो आणि ऑलरेडी 70 किलो कुरिअर बघा, केलाय, किती म्हणजे proud 200 moment किलोच्या आहे वरती. आमच्यासाठी. हा, किती प्राऊड मुमेंट, आम्ही दोघे मिळून सगळी गोष्टी म्हणजे विचार करा तुम्ही, 70 किलो जो आपला पेंडिंग होता, ज्या एका व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं 50 किलो म्हणजे 200 किलो मध्ये 50 किलो राहिला, पण तो 50 किलो नव्हता मसाला, 70 किलो राहिला होता. 70 किलो ऑलरेडी आम्ही कुरिअर केला आणि हा 156 म्हणजे 3 दिवसामध्ये 156 प्लस 70 किती झाला? किती झालं? 200 आणि 230 का 20 झाला असेल. आता कॅल्क्युलेशन पण मला समजत नाही. 200 किलो मसाला. आपल्या युट्यूब फॅमिलीचा एवढा प्रेम ना, तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं मागच्या, का 12 वाजेपर्यंत वेट करतात पेमेंट करण्यासाठी लाईव्ह. हा. हा 5 किलो, तर दादा पण 5 किलो करणारे. तुम्हाला एक लाईव्ह प्रूफ दाखवतोय बघा. हे बघा, मृणाल ताईचं नाव आहे. एकदा तुम्हाला समोरून दाखवतोय बघा, कारण नंबर शो नाही होत म्हणून तुम्हाला मी एकदा दाखवतोय. मृणाल ताईचं नाव आहे. ताईने बघा काय मेसेज केला, ओके दादा मी 12 नंतर जीपे करताय. विचार करा, 12 वाजता युट्यूब फॅमिली थांबते आपला मसाल्याचं पेमेंट करते. टक, 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 टक. कारण की लिमिट आपल्याला, हा पण आम्ही याचा पण हल काढणार आहोत, लवकर सॉल्व्ह करणार हे प्रॉब्लेम हा. की जेणेकरून आपली युट्यूब फॅमिलीला पण पेमेंट साठी तर वेट करायला लागणार. पेमेंटसाठी वेट करायला नाही लागणार, कारण आम्ही ना आता लवकरच करंट अकाउंट ओपन करणार आहोत. ऑलरेडी आम्ही बँकमध्ये गेलो होतो, पण कसं आता मार्च एंडिंग आली ना, तर बँकवालेही सांगितलं की तुम्ही एप्रिल स्टार्टिंगला या, तेव्हा आम्ही करून देतो. तर एवढा प्रेम तुमचा, एवढा सपोर्ट, महाकाल बाबांची कृपा, आणखीन काय हवं आहे लाईफमध्ये खुश होण्यासाठी? हा, खुश राहण्यासाठी आणखीन काय हवं आहे? इथे मस्तपैकी सुंदर बायको दिली, सुंदर सुंदर जेवण बनवून देते, सुंदर अशी पोरगी दिली, मस्तीखोर आहे, मस्ती करते भरपूर. अजून काय पाहिजे लाईफमध्ये? हा, यालाच तर बोलतात लाईफ. हा बोल ना. पप्पाला टेस्ट करायला लाव, टेस्ट करते तो. चेष्टा करूया. सानूनी बनवला, सानूनी बनवला. अरे वा, मस्तपैकी वाक्यांचा कालवण बनवण्यासाठी वाक्य आणलेल्या स्नेहाने फ्राय केलेले आहेत बघा. आणि हे विदाऊट रवा फ्राय होतात. विदाऊट रवा फ्राय एकदम टेस्टी आणि अप्रतिम लागतात. त्याच्यासाठी मसाला ऍड केलाय. हीच एक मच्छी आहे जी बिना रव्याची खूप टेस्टी लागते. रवा लावल्याची टेस्टी लागत नाही. वाकटी बला, मोठा झाल्यावरती बला, छोटी असल्यावरती वाकटी. वा 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 वा, स्नेहा लजीज, स्नेहा के हाथ का जादू मसाले में उतर रहा है. मसाले में उतर रहे. हा. तर फायनली बोंबीलचा कालवण झालेला आहे. इथे वाकठ्या फ्राय पण झालेले आहेत. तर चला जेवायला बसतो आता आम्ही. तर फायनली आता आम्ही जेवायला बसलोत. या सर्वांनी जेवायला. मस्तपैकी बोंबीलचा कालवण, वाकट्या फ्राय ना सानू. तुला मी देतो हा काढून पहिला. चल तुला पहिला थोडासा काढून देतो पहिला. हा वाला असं फिश खायला लागेल तुला. एक काटा आहे. ओके.
तर आता आम्ही मसाला भाजायला घेतोय. बघा स्वच्छता बघा मसाला बनवण्याच्या अगोदर. हे बघा आणि बघा भांडी वगैरे आम्ही हे घेतो सेपरेट आहे, हे पण सेपरेट आहे आणि जे फडके ते पण सेपरेट. म्हणजे का दाखवते माहितीये का, हे पण बघा तुम्ही अजून पण बघितलं नसेल हे करताना, तर हे 2 सेपरेट आहेत. तर हे आपण मसाले उचलण्यासाठी युज करतो. झाला हे टोप फक्त मसाल्यांसाठी. आणि प्लॅटफॉर्म बघा सगळं स्वच्छ केलेलं आहे मस्त. आता आपण स्टार्ट करूया. 2 गोणी आहेत. सगळं आता आम्हाला कमीत कमी 2 ते 3 तास जाणार आहे, 2.5 ते 3 तास. पटापट करूया. आणि आता अर्धा मसाला भाजल्यावरती आपण बोलूया. बघा इथे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तयार होते, स्नेहाच्या हातातून स्पेशल. म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळी माझ्या हातातला जेवणासारखा फील होतोय. हो बरोबर. बघा चला सर्वांनी स्नेहा लजीज मसाला बुक करायला. एक खुश खबर आहे तुम्हाला, ती नंतर आम्ही सांगणार आहोत, एंडिंगला सांगणार आहोत. पण त्याच अगोदर पहिले आपण मसाले भाजून घेऊया. तर हे बघा रात्रीचे 2 वाजलेत. सानू झोपलेली आहे. तर आम्ही हॉलमध्ये झोपतो कारण की एसी हॉलमध्ये आपली आणि बेडरूम मध्ये खूप गरम होतंय. बरोबर. तर त्याच्यात झोप नाही येत आणि जागा पण कमी वाटते आम्हाला बेडरूम. बरोबर. आणि जसं तुम्हाला आता आम्ही सांगितलेलं, जेव्हा आपला मसाला सर्व रोस्ट करून प्रोसेस होईल तेव्हा तुम्हाला आम्ही देणार आहोत खुशखबरी. तर खुशखबरी ही आहे का 3 दिवसामध्ये आपला 200 किलो मसाला प्री बुक झालाय. प्री बुक ने सोल्ड आउट ऑफ स्टॉक. बनण्याच्या अगोदर विचार करा, मसाला उद्या बनणार आहे आणि 200 किलो मसाला आउट ऑफ स्टॉक झाला मसाला बनण्याच्या अगोदर. 3 वर्षात पहिल्यांदा आमच्या सोबत असं घडलेलं आहे. तर जे काय बाबांची कृपा आहे आणि वास्तू चेंज केल्यामुळे पण आम्ही बघतोय की थोडे चेंजेस आलेत. कारण एखादा वास्तू जे आपण राहतो तिथे काहीतरी काही ना काही असतात. बरोबर. पण इथे आल्यापासून तुम्ही बघितलं आता आपण खूप गोष्टी चेंज झालेत करतोय. जे काय बाबांची कृपा आहे आणि आम्ही खरंच आज एकदम वेगळं फील करतोय. बरोबर. कारण 3 वर्षातून जर आपण, तुम्हाला माहिती 2 किलो पासून मसाला स्टार्ट केलेला. बरोबर. आता 200 किलो मसाला ते पण 3 दिवसात सोल्ड आउट होणं म्हणजे आमच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही असं खूप वेळेला व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, मसाला बनण्याच्या अगोदर 30 किलो बुक झाला, 40 किलो बुक झाला, 50 किलो बुक झाला. पण हे आमच्या 3 वर्षामधनं पहिल्यांदा असं घडलंय का मसाला बनण्याच्या अगोदर आउट ऑफ स्टॉक झाला, तो पण 200 किलो मसाला. म्हणजे किती प्रेम देत आहे तुम्ही, किती सपोर्ट आणि किती विश्वास आहे. मेन कसं आहे ना की विश्वास खूप आहे. बरोबर. कारण जर तुम्हाला आमच्यावरती विश्वास नसता तर तुम्ही प्री बुकिंग मसाला का करणार कोण. बरोबर. प्रत्येकाचे 500 रुपये 1000 रुपये खूप मेहनतीचे असतात. असं खूप लोक असतात ज्यांच्यासाठी छोटी रक्कम असेल ही, पण आम्हाला माहिती की 500 आणि 1000 रुपये किती मोठी गोष्ट. तर ही आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाल्याची जादू. पावर आहे. ब्रँड पावर आहे. आता आम्ही हक्क से बोलू शकतो की आपला ब्रँड आहे, ब्रँड. तर ही पावर आहे आपल्या मसाल्याची आणि हा सपोर्ट आहे आपल्या युट्यूब फॅमिलीचा. सगळ्यांमुळे खरंच जे गोष्टी आम्ही कधी विचार नव्हते केले त्या गोष्टी शक्य झाले. बरोबर. आणि जेव्हा जेव्हा आम्ही कधी पण काही बोलतो तुम्ही इतका विश्वास दाखवतायत ना, म्हणजे जे काही तुम्ही सजेशन द्यायला एकदम सगळ्यात बेस्ट सजेस्ट करता तुम्ही कुठलीही गोष्टी असली तरी. आणि आता आम्ही जसं मसाल्याबद्दल बोललो की आम्हाला भीती वाटते की पुढच्या महिने आम्ही मसाला बनवणार का नाही. तुम्ही म्हणजे मसाल्यामध्ये तुम्हाला माहिती ना की स्नेहा लजीज हाताचा जादू आहे. आणि आम्हाला हेच तर पाहिजे होतं का जे आपल्याकडनं 3 वर्षापासून मसाले ऑर्डर करतात त्यांना सर्वांना मसाला मिळाला पाहिजे. बरोबर ना. जर बाय चान्स आपला मसाला बंद केला पुढच्या महिने बोला किंवा वॉरमुळे जास्त महागाई झाली तर आम्हाला कुठे ना ते बोलतात ना मनाला दुःख असेल की बापरे आपली एवढी मोठी युट्यूब फॅमिली आपली कस्टमर आहेत युट्यूब फॅमिली मधून, तर किती आपला म्हणजे त्यांना किती वाईट वाटेल.
आणि ज्यांनी कोणी मसाला नाही मिळालाय, आता आम्ही काय बोललो 200 किलो मसाला आहे, आता सोल्ड आउट झालाय, बिलकुल नाराज होऊ नका. आता आम्ही डायरेक्ट 400 किलोचा लॉट बनवणार, फर्स्ट टाइम होणार. जय श्री महाकाल. आम्ही दोघे 400 kg मसाला बनवणार. बघा स्टेप बघा, आमचे 2 किलो पासून आता 200 किलो होता, 200 सोडून डायरेक्टली 400 kg. खूप प्राऊड मुवमेंट आहे आमच्या दोघांना. 26 तारखेला आपला दुसरा 400 किलोचा बॅच तयार होणार आहे. आता तुम्ही विचार करा ना, 200 किलो मसाला आपला बनायच्या अगोदर सोल्ड आउट झालाय. बरोबर. तर तुम्ही विचार करा की आपल्या मसाल्यामध्ये काहीतरी आहे. जर कोणालाही असं थोडाही कुठेतरी डाऊट होता ना की नाही मसाला चांगला, तर नक्कीच ऑर्डर करा. अर्धा किलो पासून तुम्ही स्टार्ट करू शकता. एकदा तुम्ही मसाला घेतला ना की मी बोलते ना, तुम्हाला सवय लागेल आपल्या मसाला. अजूनपर्यंत मी हेच बोलणार तुम्हाला म्हणजे आपल्या जुन्या युट्यूब फॅमिलीला जे कोणी 3 वर्षापासून आपले मसाले त्यांच्या जेवणामध्ये यूज करताय, अजूनपर्यंत तुम्हाला रिमाइंड देतोय, जर तुम्ही आपला मसाला ऑर्डर नसणार केला वर्षभरचा तर लवकर ऑर्डर करा, कारण पुढच्या महिन्यामध्ये काही पण होऊ शकतोय. बरोबर ना? तर लवकर ऑर्डर करा, कारण आपल्या बघा मसाल्यावरती एक्सपायरी डेट पण असते, 1 वर्षाची एक्सपायरी डेट असते आणि तुम्हाला फ्रेश मसाला भेटतो. बरोबर ना? फक्त तुम्हाला काय केअर एवढीच करावी लागेल आपल्या मसाल्याची, का त्याला हवा नाही लागली पाहिजे, बस एवढीच केअर करावी लागेल. बाकी महाकाल बाबांची कृपा आहे, देने वाला भी वही है, लेने वाला भी वही है. मस्त चांगले कर्म करत करूया. अजून एक गोष्ट शेअर करायची आहे. हे बोलता मी मध्ये का बोलते, कारण की परत मी विसरून जाईल. तर आता तुम्ही विचार कराल की 400 किलो मसाला आहे. आता आम्ही दोघे A to Z गोष्टी आम्हीच करत होतो आतापर्यंत, पण आम्ही ठरवलंय की आता एक मुलगा ठेवणार मसाला पॅकिंग साठी. तर आता जो 200 किलो मसाला आम्ही बनवून आता प्रोसेस सगळं आम्ही करणार, फक्त तो मुलगा पॅकिंग करणार, मसाले पॅकिंग करणार, भरणार, ते सर्व काम तो पॅकिंग तेच झालं ना, भरणार पॅकिंग करणार. बघा रोस्टिंग मी केली आहे, आम्ही सगळे जे प्रोसेस आहे आम्ही दोघांनी मिळून केलेले आहेत. तो फक्त पॅकिंग करणार, कारण आम्ही कसं असतं माहितीये का, हे 3 ते 4 दिवस असतात फॅक्टरीमध्ये पण मीच जाणार मसाला हे करायला. हायजीन आणि प्युरिटीची 100% गॅरंटी आहे. जसं आजपर्यंत आम्ही देत आलोय तुम्हाला, बरोबर तुम्ही बघितलंय, जसं आम्ही खातो तेच तुम्हाला मी देते. किचन जसं क्लीन आहे तुमच्यासाठी पण मी तसंच बनवते, कारण मला पण तोच मसाला खायचा. बरोबर. घरातलं समजून आपण मसाले हे करतो, असं नाहीये की बिझनेस आहे. बिझनेस तर एक सेकंडरी हे झाला ऑप्शन, पण जो आपला कनेक्शन बनलाय ना युट्यूब फॅमिली मधून, तर मी फॅमिलीच समजते तुम्हाला, दिल से कनेक्शन आहे. कारण आम्हाला वाटतं की तुम्हाला कुठेही बोलतात ना ये नाही झालं पाहिजे मनाला की अरे काय हो, तर हे कनेक्शन बनलाय. तर खरंच थँक्यू सो मच. आता आम्ही मुलगा ठेवणार, तो फक्त आम्हाला पॅकिंग मध्ये मदत करणार. आणि जेणेकरून काय होतं माहितीये का, तुम्हाला मी खरं सांगते, आता आज पण सांगितलं नाही कारण हे आपलं काम आहे म्हणून आपण सांगू नाही शकत की आम्ही दमलोय, पण जे प्रोसेसिंग असते 3 ते 4 दिवस, माझा हात तुम्हाला मी खूप सारे व्हिडिओ मध्ये सांगितलं, आणि यांचा नेक पेन मी खूप वेळा सांगितलं, माझी मान दुखते खूप होत होते. आणि हे 3 दिवसाचा आमचा प्रोसेस प्लस पॅकिंग, एवढा त्रास, आणि इथे मला परत गाठ आलेली आहे. त्याच्यामुळे ना आम्ही विचार केलाय की आपण आता एवढा जर ग्रोथ करायचा आहे तर एक मुलगा ठेवूया, पॅकिंग करा, थोडं आपल्याला रेस्ट मिळेल. बरोबर. आता कंटिन्यू आपल्याला काम करायचं. बघा ना, रात्रीचे आता 2 वाजले आणि हे प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्ही बघत असणार, जेव्हा आम्ही मसाला बनवतो तेव्हा. आणि आता माझी नेक पेन कधी होतो मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी मसाला भरायला लागतो ना, मी आणि स्नेहा, तेव्हा माझी मान भरतोय, आणि स्नेहाचा जेव्हा मसाले रोस्ट करणार आणि पॅकिंग करताना पण सील पॅक, तर हे 2 गोष्टी याच्यासाठी आता आम्ही पोरगा ठेवणार आहोत. आता एवढं 3 दिवस काम केलं, आता 2 दिवस रेस्ट घेऊ, तो पॅकिंग करेल. तर ह्या गोष्टी आम्हाला सांगायच्या म्हणून मी शेअर केले, कारण तुम्हाला पण माहिती पाहिजे की आता आम्ही थोडासा स्वतःकडे लक्ष देतो. बघा ना, काय एक काल होता, 2 किलो मसाला बनवला होता. 2 किलो वर्षी 3 किलो, 5 किलो, 15 किलो, 25 किलो, 50 किलो, 100 किलो आणि 200 किलो, आणि आता 26 तारखेला डायरेक्टली आपण बनवणार आहोत 400 किलो. इतिहास रचेंगे, इतिहास. स्नेहाला जी मसाला आहे का, बरोबर ना? विकला, पण खरंच जर आम्ही सांगायला गेलो ना तर खूप मोठा एक नंबर येईल की एवढे मसाले सेल केले. पण ते कसं होतं की परिस्थिती आपली एवढी चांगली नाहीये की तो दिसणार बेनिफिट. ते आम्हाला असं वाटतं अजून 2-3 वर्षात आम्ही तुम्हाला दिसणार की चेंजेस झाले. आता हळूहळू चेंजेस होणार, बरोबर ना? एकदाच प्रोग्रेस नाही होत कोणाची. आणि पुन्हा एकदा आम्ही 2 जण मनापासून तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच बोलतोय, कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत.
तुम्ही आम्हाला सपोर्ट केलाय म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. बाबांची कृपा तर आहेच, पण तुमचाही त्याच्यामध्ये हात आहे. हा क्रेडिट तुम्हाला नेहमी मिळेल. आम्ही किती वेळा तरी व्हिडिओमध्ये बोललो आणि शेवटपर्यंत हेच बोलणार का तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. हा, तर रात्रीचे 2:15 वाजलेले आहेत आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.